असा बसता फोटो काढून राहिले तू याला. ओय इकडे पाहिलं काय ते मोदीले पाठव. इकडे येशील का? इकडे येतो. टमाटे 20 द्या. वर्धा येथे प्रजात चौकात बाजार समितीची 3.5 एकर जागा उपलब्ध आहे, जी पहिले भाजी बाजार जिथे आपण भरवत होतो. पण कोरोना काळात तिथे गर्दी जास्त होत असल्यामुळे शासनाने तेथील भाजी बाजार काढून बाजार समितीच्या कापूस यार्डावर आणून ठेवला आणि आता ते लोक जोपर्यंत भाजी बाजार बांधणार नाही तोपर्यंत त्या जागेवर वापस जात नाही आणि यामुळे आम्हाला कापूस मार्केट भरवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे आम्ही सदर बाजाराचे बांधकाम करण्यासंदर्भात BOT तत्वावर परवानगी शासनाकडे मागितली. गेल्या 2 वर्षापासून आमचा प्रस्ताव त्या संदर्भात शासनाकडे पेंडिंग आहे. सदर भाजी बाजारात आम्ही अत्याधुनिक भाजी बाजार बांधणे, भाजीपाल्याची पॅकिंग अँड ग्रेडिंग, तसेच वेस्ट भाजीपाल्यापासून खत व गॅस निर्मिती, अद्ययावत कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय आणि शेतकऱ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था या सर्व बाबी त्याच्यात अंतर्भूत केलेल्या आहेत. पण शासनाची मंजुरी अजूनपर्यंत न मिळाल्यामुळं आम्ही सदर काम नवीन सरकारकडे आम्ही परत पाठपुरावा करून नवीन मंजुरी घेऊन सदर बांधकाम पूर्णत्वास नेण्याचा आमचा मानस आहे. वर्धा येथे प्रजात चौकात बाजार समितीची 3.5 एकर जागा उपलब्ध आहे, जी पहिले भाजी बाजार जिथे आपण भरवत होतो. पण कोरोना काळात तिथे गर्दी जास्त होत असल्यामुळे शासनाने तेथील भाजी बाजार काढून बाजार समितीच्या कापूस यार्डावर आणून ठेवला आणि आता ते लोक जोपर्यंत भाजी बाजार बांधणार नाही तोपर्यंत त्या जागेवर वापस जात नाही आणि यामुळे आम्हाला कापूस मार्केट भरवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे आम्ही सदर बाजाराचे बांधकाम करण्यासंदर्भात BOT तत्वावर परवानगी शासनाकडे मागितली. गेल्या 2 वर्षापासून आमचा प्रस्ताव त्या संदर्भात शासनाकडे पेंडिंग आहे. सदर भाजी बाजारात आम्ही अत्याधुनिक भाजी बाजार बांधणे, भाजीपाल्याची पॅकिंग अँड ग्रेडिंग, तसेच वेस्ट भाजीपाल्यापासून खत व गॅस निर्मिती, अद्ययावत कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय आणि शेतकऱ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था या सर्व बाबी त्याच्यात अंतर्भूत केलेल्या आहेत. पण शासनाची मंजुरी अजूनपर्यंत न मिळाल्यामुळं आम्ही सदर काम पूर्णत्वास नेण्यास आम्हाला